येणे वागेतने दोषावे, दोषावणी मध्ये द्यावे. हा सगळा ग्रंथ पूर्ण केला आणि नंतर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. तेव्हा येणे वागयज्ञ दोषावे. वागयज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची टीका काय केली ज्ञानेश्वर महाराजांनी? तर भगवद्गीता कोणत्या भाषेमध्ये आहे? भगवद्गीता कोणत्या भाषेत? संस्कृत आहे. चालू भाषा कोणती आहे यावेळेला? चालू भाषा कोणती आहे? मराठी. चालू भाषेमध्ये लवकर समजते आणि हल्ली चालू भाषा मराठी असल्यामुळे सगळे मराठीचे अधिकारी आहे. संस्कृत भाषेचे सगळे किती काय, सगळे आळंदी जर सोडले तर संस्कृत भाषेचे अधिकारी किती आहे? थोडे किती. आणि सारे कशाचे अधिकारी आहे? मराठी भाषेचे. मराठी भाषा आहे ना, ते एक गोष्ट सांगतात. ते बजाज म्हणून होते बघा, त्यांचा वर्धेला आणि आश्रम आहे तिथे. तर मोठा माणूस आहे, तिथे बजाज कंपनी आहे. त्याच्याकडे महात्मा गांधी उतरत असतात. सेवा सदर आपण गेलो होतो ना, सेवाग्राम. मग तिथे तो बजाज काय झाला वारला. एक मुख्य जवळच विनोबा भावेचं गाव आहे. आपण नाही का ही राहते तिथे. मग त्या नदीवरती अंत्ययात्रा खूप लोक जमला. विनोबा भावे, महात्मा गांधी यांचे चिकार लोकांची गडबड व्हायला लागली. म्हणजे महात्मा गांधी विनोबा भावेला म्हणायला लागले, म्हणलं लोक काय म्हणतात? म्हणलं यांना आता दहनविधी करायचा आहे. संस्कृतमध्ये मंत्र आहेत, तेच मंत्र म्हणतात. म्हणलं मंत्र किती लोकांना समजते? म्हणजे 10-5 लोकांना. लोक किती आहे? हजारो लोक आहेत. मग महात्मा गांधींनी सांगितलं, म्हणलं हे मंत्र म्हणू देता कोणीतरी वारकरी आहे का? मग एक वारकरी उठला. त्याने सांगितलं, बोले तुकारामजी महाराज जी के अभंग सुनाओ. मग त्याने साहेबला मोठ्या जोरात लाऊडस्पीकरवर सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावात आणि आमचा राम राम घ्या. समाज काय झाला? शांत झाला. कोणत्या भाषेने? हे मराठीचे. आता आपल्याला पुरस्कार भेटला कोणत्या भाषेत? मला म्हणायचं ना ते म्हणजे काय तुम्ही लिखाण केलेलं आहे काय? त्यांना माहिती जास्त. म्हटलं बा लिखाण. मग म्हणलं सगळ्यात मोठा पुरस्कार कोणाला? तो आमचा पुरस्कार सगळ्यात मोठा होता. लहान होते त्यांचेच पुरस्कार. मग तो विद्वान लोक होते, ते म्हणे बा लेखकाला काय किंमत आहे म्हणे. बरं का, एक विद्यार्थी घडवला म्हणे, त्याला किंमत आहे. काय किंमत आहे? विद्यार्थी घडवला. जे कळाची व्यंकटी आपल्यापेक्षा मोठा पुरस्कार त्यांना आहे. म्हणून कसा करता येईल? मराठी भाषेमध्ये तो ग्रंथ आणला, पुन्हा भगवद्गीता. भगवद्गीता तरी कुठून आलेली आहे? सगळ्या वेदातून आलेली आहे. सगळा वेद महाभारतात आला आणि महाभारतातला सगळा वेद भगवद्गीतेत आला आणि भगवद्गीतेतला
सगळा वेद मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जगाला दिला. आनंदाचे आवार मांडू जगा, असा परिमित ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? ज्ञानेश्वरी. थोडी टीका केली कोणी, टीकाने सांगता नाही आलं त्यांना कोणाला, गोविंद गुरुला. त्याची इच्छा साहजिकच आहे. तेव्हा आता ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूला समोर ग्रंथ ठेवून मागणी करतात. त्या मागणीचे काही प्रकार आहे. काही न करताना मागणं म्हणजे त्याला भिकारी असं म्हणणार. काम करून मागणं त्याला योग्य असं म्हणणार. धट्टा कट्टा दिसतो, भीक मागतो. काम करायला काय झालं? बरं, दिवसभर जर काम केलं असेल तर 500 रुपये मागण्याचा काय होतो? अधिकार होतो, आहे का? त्याप्रमाणे अगोदर सेवा करावी लागते, काय करावं लागते, आणि मग मागण्याचा काय होतो? तुझी सेवा करीना मनोभावे, ते तर सेवा हा दारवंटा. मग तो स्वाधीन करी सोबटा ओळख. मग सेवा हा दारवंटा आहे. तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ. मग कोणत्या रूपाने सेवा केली ज्ञानेश्वर महाराजांनी? ग्रंथाच्या रूपाने. हे मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा घेणे देणे सुखजीवरी, ब्रह्मसाम्राज्य दीपिका. मग याच्यामध्ये ज्ञान कोणतं आहे? सगळं ब्रह्मविद्या आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमित्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. अशा प्रकारे ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ वेळ. प्रजा जरी अनेक असली तरी सर्वात श्रेष्ठ कोण असतो? आज्ञा कोणाची पाळतात? राजाची. सगळे लोक आहे, पण आज्ञा कोणाची होत असते? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची. उद्या जर त्यांनी सांगितलं की त्यांच्या हातामध्ये सत्ता असते बघा, मग सत्ता ज्याच्या हातामध्ये त्याला राजा म्हणला. राजा मग राजाची आज्ञा सगळ्या लोकांनी काय केली पाहिजे? पाळली पाहिजे. ही सत्ता असते का नाही? एखाद्या पोलिसांनी हात असा केला तर गाडी काय करावं लागते? तशीच गाडी नेतो 2 गुन्हे. म्हणून राजा म्हणतात तशी विद्या. सगळ्या विद्येमध्ये कोणती विद्या आहे? श्रेष्ठ विद्या. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् इदं तु ते गुह्यतमं प्रकुशाम. अशी राजविद्या आहे. बऱ्याच आळंदीमध्ये आपलं वारकरी शिक्षण संस्थे हे याचा प्रभाव चालतो. आता अलीकडे वेदांतही सुद्धा कमी व्हायला लागलेला आहे. त्याचे गिऱ्हाईक खायला लागले. काय ना बऱ्याच संस्थेने चालू ठेवल्यामुळे भेटते तरी. संस्थेने जर चालू ठेवलं नसतं तर कोण तुमचं? आजकाल कोणती विद्या महत्त्वाची आहे? पैसा मिळेल ते. ITI केला म्हणजे किती रुपये मिळते? 50,000 रुपये काय मिळते? पगार मिळतो. CA नाही का, CA केलं म्हणजे लाख रुपये काय मिळतो? आणि तुमची ब्रह्मविद्या कोणती काही संस्थेमध्ये तरी सुद्धा ते महाराजाची कृपा न सांगताना पुरं काय होतं इथं. आता विश्वात्मके येणे वाघ यज्ञ तोषावे. या ग्रंथाच्या द्वारा तुम्ही काय व्हा? प्रसन्न व्हा.
मागितले तो तोषवणीमध्ये द्यावे. म्हणला तुमचा पसायदाना मला द्या, नाही का. आमच्या ग्रंथामुळे तुम्हाला आनंद झाला. काय झाला? मग आता मागणी केलेली आहे, त्या मागणीचा विषय आहे. तोषवणीमध्ये द्यावे पसायदान. म्हणजे आता घ्या 7-8 श्लोकाचा त्याला पसायदान असं म्हणा. हा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला म्हणून मागणीमध्ये म्हटलेलं आहे. तर श्री गुरुचं वर्णन करते वेळी कोणता विशेषण ठेवलं? विश्वात्मके देवी. विश्वाला देव असं म्हटलेलं आहे. म्हणून श्रीगुरू निवृत्तीनाथाचं शरीराचं वर्णन केलं का? मग काळे होते का गोरे होते, ठेंगणे होते का खुदे होते, काय मिशी ठेवली होती का मिशी काढली, सदरा कोणता घालत होते का सदरा घालत नव्हते, असं वर्णन आहे का? मग कशाचं वर्णन आहे? त्यांच्या बोधाचं वर्णन आहे. काय बोध आहे त्यांचा, त्या बोधाला महत्व आहे. शरीराचं वर्णन नाही. म्हणून विश्वात्मक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्यांच्या ठिकाणी कोणता बोध होता? मग त्यांच्या बोधामुळे ते लहान राहिले नसून केवढे झाले? जेवढे जग आहे तेवढे विश्वात्मक झाले. दिसायला किती आहे? लहान. आणि बोधाने केवढे मोठे व्यापार आहे. दिसायला नरेंद्र मोदी लहान आहे, फोटोच निघते, पण सगळ्या भारताचा काय? सगळा भारत त्याची आज्ञा पाळावी लागते. कोणाची? मुख्यमंत्री आहे तो. कोणता आहे? त्याची सत्ता सगळ्या भारतावर आहे. ना आपला फडणवीस कोणता आहे? फक्त महाराष्ट्राला सत्ता आहे. नरेंद्र मोदीची. मग सगळे देव असतील त्याचा सगळ्यात देवापेक्षा सगळ्यात देवावर त्याच्याची सत्ता आहे. त्याला म्हणायचं विश्वात्मके देवी. सगळे जरी आपापल्या प्रांतातले मुख्यमंत्री असले तरी त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आज्ञा कोणाची पाळावी लागते? केंद्रातला मंत्री. सर्वांमध्ये सगळ्यात कोणाच्या सहीला महत्व आहे. मग हे आरक्षण कोणामुळे उठलं? मुख्यमंत्र्याची सही आली म्हणून आरक्षण उठलं. जाऊ दे आपलं. विश्वात्मक म्हणजे वर्णन आहे. स्थूल देहाचं वर्णन नाही, त्यांच्या सूक्ष्म देहाचं वर्णन आहे. मग बोधाचं वर्णन आहे. त्या बोधाच्या योगाने ते दिसायला जरी आणखी एका कुपीत बसलेले आहे तरी पण त्यांचा बोध केवढा आहे? मग ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? सगळं चांगले 65 अमृतानुभव, हरिपाठ, याच्यामध्ये सगळा बोध भरला आहे. तो बोध एकाला आहे का सगळ्या जगाला आहे? आपल्या घरचा दिवा प्रकाश कोणाला देतो? आपल्या घरच्या लोकांनाच देतो. आणि सूर्य घरच्याच लोकांना प्रकाश देतो का सगळ्या जगाला? मग सगळ्या जगाला ज्ञान देण्याचं कार्य. म्हणून येणे वाघ यज्ञ दोषावे. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्यांचं कार्य जसा सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देतो त्याप्रमाणे सगळ्या जगाच्या उद्धारा करता ज्ञानेश्वरी ग्रंथ एका करता लिहिला का सगळ्या जगा करता? नाही.
सूर्याचा प्रकाश एका करता आहे का सगळ्या ब्रह्मांडा करता आहे, तसा ग्रंथ त्याच्यात ज्याचा उद्धारच होऊ शकत नाही असा पहिला जर कोणता माणूस असेल, खळ म्हणतात, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ, नाही का. सज्जनाला उपदेश करणं सोपं जाते, गुन्हेगाराचा गुन्हा नाहीसा करणं सुद्धा फार कठीण असते. चोराचा चोरीपणा सोडणं साधी गोष्ट आहे का? तो म्हणला आमचा धंदा आहे. चोर काय म्हणतो त्याला सांगितलं तुम्ही चोरी कराय करणं हे बरोबर नाही. तो म्हणतो आमचा काय, उद्या जर पैसे आमच्याजवळ नसले म्हटलं तुमचं चोरी करू. त्याचा दुष्टपणा नाहीसा करणे जावे त्याच्या वंश आहे. तेव्हा काय त्या गोष्टी सांगायच्या आपल्या. ते वाल्या कोळ्याचे नारदाची काय पडली, मग त्या नारदाला कोणाचा उद्धार करायचा आहे, वाल्याच्या कोळ्याला. आणि त्याची गाठ पडली म्हणजे नारद महर्षी चालले होते आपले. मग हा गेला म्हणला हे थांब गेले रे. मग ते थांबले बघा. देवाला लागले म्हणलं आमचा धंदा कोणता आहे, म्हणलं जीव मारून टाकू की काय करू. मग ते नारदाने सांगितलं म्हणलं बा आम्हाला, म्हणलं आम्ही काही गुन्हा केला का तुझा, आम्हाला का मारत असतो का, आम्हाला काही गुन्हा केला का तुझा. म्हणलं ते गुन्हा करो का न करो, कोणताही माणूस दिसला तर मारणं हे आमचं काय काम आहे. जाऊ दे. औरंगजेबच अरे 28 माणसं मारले ना, किती परप्रांतीय किती मारले. गुन्हा होता का काही, का मारता. म्हणलं मारणं हेच आमचं काम आहे, दुसऱ्याचा जीव घेणं हेच काय. मग पायाचे पैसे किती निघाले. अगोदर काय करायचं, मारायचं. म्हणलं पाप होईल का. तुम्हाला माहिती आहे बाल्या कोळ्याची कथा, गाठ कोणाची पडली होती, नारदाची. म्हणलं तू एवढं मोठं पाप करतो कशा करता. म्हणलं आम्हाला काय बाया कामाला नाही का, त्याच्याकरता हे सगळं पाप काय करावं लागतं. मग तुझं पाप हे घेईल का. पहिला प्रश्न सांगू का. तो म्हणला पाप म्हणजे काय. 4 भाग लोकांना माहिती नाही पाप म्हणजे काय. एखादा खून करणारा माणूस त्याला पाप म्हणजे काय माहिती आहे का. म्हणला पाप हे माणसाला भोगावं लागते. काय करावं लागते, ते चुकत नसतं, ते पुण्याही भोगावं लागते आणि पापही काय करावं लागते. म्हणला तुला भोगावं लागेल की. म्हणलं कशा करता करतो. म्हटलं बायका मुला घेईल का तुझं पाप. बायका मुलं तुम्हाला सगळं माहिती आहे. घरच्या लोकांनी सांगितलं. म्हटलं हे पहा चोरी करून तर आणा का पुण्य करून आणा आम्हाला माहिती नाही. चोरी करून आणलं असेल तर म्हणलं जे पाप झालं त्या पापाचे वाटेकरी तुम्ही, आमच्या देशाचे काही. कोणा सांगितलं हे सगळं, घरच्या लोकांनी. मग त्याचे डोळे उघडले. म्हणलं हे पाप घेण्याकरता काय नाही, तयार नाही. मग त्याच्यात परिवर्तन झालं. काय झालं. म्हणलं आपण करतो हे काय योग्य नाही, याचा वाटेकरी दुसरे कोणी होत नाही. मिळाला तो. मग नारदाने योग्य उपदेशाला कारणीभूत झाला. मग नारदाने त्याला उपदेश करायला सुरुवात केली. म्हटलं महाराज आम्हाला या पापातून सोडवा. नारद म्हणे श्रीमंत काही हरकत नाही, तुला पापातून सोडवतो.
वाल्या कोळी म्हणतो माझ्या पापातून मी सुटू शकत नाही. अरे म्हटलं तुला पापातून निवृत्त करतो की? तर म्हटलं करूच शकत नाही. म्हटलं का बरं? तर म्हटलं हे आम्ही जे पाप केलं ते पाप किती केलेलं आहे. कीर्तनकार सांगत असतात रामायणामध्ये वगैरे. एक ब्राह्मण मारला किती, त्याच्या नावाने राजनामध्ये खडे टाकत होतो. एक खडा टाकायचा, असे राजांना किती भरले होते? 7. एक राजन केवढा मोठा होता, त्याच्यात 5 बैलाचे चालत होते. किती ब्राह्मण मारले. आहे का म्हटलं आमच्या एवढं पाप करणारा, आमच्या पापाच्या समोर तुमचा हिमालय पर्वत काय पडतो? कमी पडतो. मला इतकं पाप आहे की तुमचा हिमालय मुंगी एवढा आहे आमच्या पापाच्या समोर. मग माझा उद्धार होईल का? नारद महर्षी म्हणतात तुझा उद्धार झाल्याशिवाय केल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळा म्हणतो माझा उद्धार होऊ शकत नाही. मग सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही. मन की म्हणायला लागले, उद्धाराचं साधन कोणतं सांगितलं? देवाचं नाव. मन म्हटलं राम. त्याला कुठलं काय राम म्हणता येते का? मारा मारा म्हणण्यामध्ये सारा जन्म गेला आणि राम कुठे येत असते का? एखाद्या माणसाचा सगळा जन्म पाप करण्यात गेला आणि मरायच्या वेळेला जर सांगितलं राम म्हणा, जमत असते का? मग आहे का? मग त्याला सूर्याला काय असते, एक चोर प्राणच जाईना बघा. मग तो काय करायचं? चोराचा मग एक शहाणा मनुष्य होता, तो म्हणला अहो ते पैशाचं पाकिट आणा की. मग ते आणणारानं पाकिट बरं बिन पैशाचं आणलं बघा. त्याच्यात आणि ते त्याला पाकिट दाखवलं, त्याने प्राण सोडला. जन्म कशात गेला? तो काय राम म्हणत पाप सोडतो, प्राण सोडतो का? जन्म जातं जातं. इंदुरीकर गोष्ट सांगतो का, कोणाचा तरी दावा होता आणि त्या पिंडाला कोण शिळला. पुष्कळ प्रयत्न केला, घरच्या लोकांनी प्रयत्न केला, तरी कावळा काय होईना. असे बसले हो कावळे. मी एकाने सांगितलं, म्हणलं तर जन्माचं कसं केला सगळा चोरी करण्यात. मग काय करा, 100ची नोट पिंडाजवळ ठेवावी. 100ची नोट पिंडाजवळ ठेवता बरोबर कावळा आणि त्यांनी पिंडाला नाही चोच मारली. 100ची नोट घेऊन जाऊ द्या पडिले वळला भाव पाहणे राळा. वाल्याचं जाळत होतो. वळण कोणती पडली, पण भगवंताच्या नावामध्ये मनात नाही, पण त्याने राम म्हटलं. तिने राम नामे वाजवली टाळी, नाम घेता झाली त्याच्या पातकाची होळी. रसना रंगवी नाम रामे रे, असं वर्णन केलं. मग भगवंताच्या चिंतनाने त्याची ओढ व्हावी. मग नारदाची गाठ पडल्यामुळे तो वाल्मिक ऋषी झाला. नुसताच ऋषी झाला का रामायण लिहिले. कुजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरोह्य कवता शाखा बंदेव. किती 100 रामायण, 100 कोट श्लोकामध्ये रामायण गायलेलं आहे. जगाचा आद्य कवी झाला. अगोदर कसा होता, चोरही म्हणणं सुद्धा लाज वाटत असे. काय वाटत असे? मग ज्ञानेश्वर महाराजांनी अशा लोकांचा उद्धार होण्याकरता एवढा मोठा ग्रंथ लिहून पहिली मागणी कोणाला केली? कोणाच्या विषयी केली?
मागणी कोणाच्या विषयी की जे खळाची व्यंकटी दया सत्कर वेदती. खळ म्हणजे कोण? करू नाही ते करतो, खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते जाऊ नाही तिथे. त्याच्या सर्व क्रियेतून पाप उत्पन्न होत असते, त्याला खळ म्हणायचा. असं काही खातो की ज्याच्यापासून काय उत्पन्न होते, अशी क्रिया करतो की ज्याच्यापासून पाप उत्पन्न होते. पुण्य नावाची वस्तूच उत्पन्न होत नाही, त्याला खळ. एक ग्रस्त निघाला बघा, मोठं जंगल होतं, त्या जंगलात जायला लागला. एक लोकांनी सांगितलं, म्हणलं हे बाबा मी जंगलात कशाला जातो? म्हटलं तुला माहिती नाही का, तो हिंस्रपशू आहे, वाघ आहे, सिंह आहे, चौथाळलेले आहे. तो गेला तर आहे तर काय होईल? तिथं म्हटलं खाद्य आहे की त्यांचं? तरी तो ऐकतच नसे. पुन्हा 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 जायचा बघा तो. लोकांनी सांगितलं इतका उदार का झाला? अरे मनुष्य देह नसला. म्हणलं तो कशाला चालला? तो मरशील ना तिकडे, तुला वाघाला पाहायला आनंद होईल ना तुला पाहिल्यानंतर. तरी तो म्हणला अरे तुला खाईल की वाघ सिंह? म्हणलं खाई ना का? इतका उदार का झाला? म्हणलं हे बा, मला जर वाघाने सिंहाने खाल्लं म्हणजे त्यांच्या तोंडाला कोणतं पाणी रक्त लागेल? माणसाचं. आणि एकदा का वाघाच्या तोंडाला माणसाचं रक्त लागलं, आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना काय करेल? आपणही मरतो आणि आपल्याबरोबर दुसऱ्याला काय करतो? मरतो. याला म्हणायचं जे खळाची व्यंकटी. असा जरी दृष्ट असला पितेच सुधराचार, किती जरी पाप केलेलं असलं, असा जरी असला तरी ते घडवण्याचं काम करतात. जे खळाची व्यंकटी. आणि त्याच्या हातून कोणतं कार्य घडव? चोरीचं का? मग कोणतं काय काय? त्या सत्कर्म येते वाळ. परोपकार घडव. त्याच्यावर काय घडव नाही का? परोपकार असे घडे. तुम्हाला आम्हाला बाया मधुकरी देत असतात, काही संबंध आहे का? परोपकार म्हणा. काय म्हणायचं? परोपकार. मनुष्य देहामध्ये पुण्यते जाणारे भाईनो परोपकाराचे, आणि परनिंदा परपिरा खरे पाप तयाचे. मनुष्य देहामध्ये माणसाला परोपकार करतात. तो का म्हणे फार थोडा तरी, दिवसातून थोडा का होईना पण काय केलं पाहिजे. तो एक शांभव होता बघा, तो मधुकरी मागून आणायचा. लावारीस लोक उठत नाही, जाऊ शकत नाही, कोणाला पाहू शकत नाही. मग अशा माणसाला भूक तर लागली पण भीक मागण्याकरता जाता येत. मग असे लोक आता गेलं. आता धर्मशाळा सगळ्या बुक झालेली आहे. आता दुसऱ्या लोकांकरता काय? मग त्यांच्याजवळ जाऊन त्यांना भाकरी द्यायची. एखादी गाय जरी रस्त्यात दिसली तरी तिला चतकोर काय करायचे? कोण्याही माणसाला काय करता येते? परोपकार करता येते. मनुष्य देहाचा कशाकरता उपयोग केला पाहिजे? परोपकाराला. परोपकारासारखं जगामध्ये काय नाही, पुण्य नाही. आणि परोपकार कोणाला करतो? श्रीमंत मनुष्य आपल्या संपत्तीने दान करे. एखाद्या सप्ताहाला श्रीमंताने 5,000 दिले, एखाद्या माणसाने 500 दिले तरी दान सारखं. आणि एखाद्या माणसाने जास्त काही नाही दिले, 50 रुपये तरी तरी दान आहे. आणि 5 रुपये तरी दिले तरी दान सारखं. कोण्याही माणसाला काय करता येते? तर या सत्कर्मी रती. सत्कर्म करणे ज्याच्या योगाने आपल्यालाही आनंद आहे, दुसऱ्यालाही आनंद, त्याला कोणतं क्रिया म्हणतात? सत्कर्म म्हणतात. आपल्यालाही आनंद, दुसऱ्यालाही आनंद नाही का? आपल्याला तर आनंद आहेच आहे, पण तो आनंद कोणाला प्राप्त झाला पाहिजे? दुसऱ्याचं जीवन बघा की चंदनाच्या झाड असलं
त्या चंदनाच्या झाडामुळे इतर झाडांना काय प्राप्त होते? चंदनाचं प्राप्त. लाकूड कशाचं आहे? बोरीचं. सुगंध कोणाचा आहे? चंदनाचा. कशा मिळाला मग आज हे कीर्तन करता येणार होते? कशामुळे होते? नाही का? हे काय केळगावला कीर्तन करता येणार होते? कुठे होतात? आळंदीला. कशामुळे होतात? चंदनाचं झाड आहे तिथं. कोणतं चंदनाचं झाड आहे? ज्ञानेश्वर महाराज हे कोणतं झाड आहे? आणि जोग महाराज कुठं आहे? बोरीचं झाड आहे का? बोरीच्या झाडाला बोर तर भेटत नाही, पण काटा तुटल्याशिवाय जाऊ दे. कसं करता हे सगळं सांगितलं. म्हणून चंदनाने बोरी व्यापी. ज्ञानेश्वर महाराजांमुळे इथे आणि सगळं आपल्याला आनंद भोगायला मिळतो. जर आळंदीला ज्ञानेश्वर महाराज झाले नसते, शुकशुकाट राहिला असता, काय राहिला असता. म्हणून एवढं मला पावित्र्य कोणामुळे प्राप्त झालं? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा बोध आपल्यापुरता आहे का सगळ्या जगापुरता आहे? ग्रंथ लिहिले ते आपल्याकरता का जगाकरता? म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांना काय समजतात? विश्वात्मक देव समजतात. विश्वात्मके देवे. नुसत्या आळंदीपुरते आहे का सगळ्या जगापुरते आहे? एखादी शाळा असेल दुसरी. आता आपली वारकरी शिक्षण संस्था एका गावापुरती आहे का सगळ्या महाराष्ट्रापुरती आहे? सगळ्या महाराष्ट्रातून पोरं येतात. बरं, शिकलेल्या खूप पोरा करतात आहे का सगळ्याच्या करता आहे? आता तर काहीतरी शिकलेले आहे तरी येतात. तरी पूर्वी तर सगळे शिकलेलेच नसायचे. तुमचे विष्णू बसल्यांना गोविंद महाराज केंद्रे कुठं का शाळेत गेले होते? तो हरिदास कुठे शाळेत गेला होता? 3 वर्षाचा आचार्य होता. मग इथं काही शिक्षण पाहत असतो का आपण? वय पाहतो का आपण? त्याची जात पाहतो का आपण? सगळ्यांना काय शाळेमध्ये सगळ्यांना प्रश्न मिळतो का? मग 7व्या वर्गात नाव टाकायचं असेल तर 6वा वर्ग काय झाला पाहिजे? पास झाला पाहिजे. मी मोठ्यांचं कार्य आहे, त्याचं नावच आहे जयकडाची व्यंकटी. व्यंकटी म्हणजे त्याचा दुष्टपणा जावा. शेवटी तोच काय करतो? मग हे करतो. जोपर्यंत परमार्थाचे संस्कार नाही तोपर्यंत माळ घालणाऱ्याची टिंगल करत असतो. काय घातले का लोणनं? माळीला काय म्हणतो? कोण्या भावाचा उपदेश फळा काका? काय करायचं? आम्ही ते पंढरपूरला पाठ घेऊन यायचे बघा. ती गावातली माणसं टार्गेट माणसं. काय बुवा गेला होता का पाठाला? गेला होता. मग माया कशी होती? म्हटलं कोणतं लुगडं नेसली होती? काळा की लाल झाली? तेव्हा लोक काय टेंगल करतील काही सांगता येत नाही. आणि तोच मनुष्य जर ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये समाधीच्या किंवा तुमच्या वारीच्या वेळेला, तर तोच पुढे काय होत असतो? वारकरी होता. आणि तोच म्हणत असतो, म्हणला बाबा काही करा पण आम्हाला काय घाला? माळ घाला. मग पूर्वी कसा होता आणि आता कसा झाला? नुसताच माळकरी होतं का पुढे शिक्षणाकरता? हे तो खबर आहे. कीर्तन करून आपण चालले होते बघा. काही चोर लोकांनी एका सावकाराच्या घरी डाका टाकायचा होता त्याला.
मग सगळे डाके टाकण्याकरता निघाले. 4-5 चोर लोक. तुकोबाराची रात्री गाठ पडली. म्हणले बाबा चला आमच्या बरोबर. तुकाराम महाराज म्हणते चला तर चला तुमच्या बरोबर. पुढे त्याने सांगितलं, म्हणलं हे पहा, हे वारकऱ्याचं सावकाराचं घर आहे, तुम्हाला आत शिरवतो आणि त्याच्यामध्ये चांगलं चांगलं असेल ते टाकायचं. मग चोर लोकांनी तुकोबाराला कुठे शिरवलं? सावकाराच्या घरी. आणि मग सावकाराच्या घरी गेलं, काही टाकायला सुरुवात केली. मग काय टाकायला, काही बाहेर चोर उभे आतोनात. मग केर सोने आहे तर कोणी काही काही अशी टाकायला सुरुवात. चोराने सांगितलं, म्हणलं हे बा असं हलकं हलकं टाकू नका, म्हणलं वजनदार टाकत जा. वजनदार काय ते उसळ मुकळ जातं. अरे म्हणलं याला आपण चोरी करण्याकरता पाठवलं, पण याला चोरीचं काय दिलं नाही, ट्रेनिंग दिलं नाही. मग ते चोर आतमध्ये शिरले. मग त्याच्यामध्ये ते तुकोबर आहे, त्यांना घंटी सापडली. पहाटेची वेळ. तुकोबरायने आणखी वारकरी म्हटल्यानंतर काकडा केल्याशिवाय राहत नाही. घंटी वाजवायला काय केली आणि सावकाराच्या घरचे सगळे जागे झाले. सावकार पाहत होता, म्हणला तुकोबर आहे. म्हणला काय भाग्य आपलं नाम बोलावलं तुकोबर आहे, न सांगताना आपल्या घरी आले. आणि मग काय सगळ्या सांगितलं नमस्कार करा. या चोराने विचार केला, म्हणलं यांना जर कळालं की आपण चोर आहोत, मान्यवर हा सावकार आहे, हाणल्याशिवाय म्हणजे तुकोबर आहे. म्हणलं हे पाय आमचे वारकरी लोक आहे, माझ्याबरोबर आलेले आहे. वारकरी आहे का चोर आहे ते सगळे? मला आनंदाची गोष्ट आहे महाराज, आमच्या घरीच मुक्काम करा होता. आणि आमच्या घरी सगळं माझं तुकोबरायचा मुक्काम. मग सगळं स्वागत कोणाचं? तुकोबरायचं. तुकोबरायच्या बरोबर चोराचं स्वागत. मग स्नानाला साधा आहे का गरम पाणी, पुढे साबणान, पुढे तुकोबराच्यामुळे त्यांचा सगळा सत्कार व्हायला लागला. नाश्ता काय पुढे दुपारच्या प्रहरी प्रवचन. चोर सगळे प्रवचनाला. रात्रीच्या प्रहरी कीर्तन. हे चोर सगळे टाळ घेऊन काय राहिले. मी साधे चोर होते, ज्या ते टाळ घेऊन आणखी तुकोबराच्या कीर्तनामध्ये उभे राहतात. मुळात कोण होते आणि काय झाले? आता हे वारकरी आहे. मग ते वेळा लागले, म्हणले तुकोबराच्या संगतीमुळे आपल्याला इतका मान. आणि जर आपण चोरावं असं जर कळालं असतं, सावकाराने म्हटलं काय केलं असतं. म्हणून तुकोबराच्या बरोबर असल्या म्हणले महाराजाचा वा माळ घाला, ज्ञानेश्वरी सांगा, काय तुमचं हे करा. मी कशा करता हे सांगितलं. तया सत्कर्मी रती वाढ. कोणाच्या संगतीमुळे? तुकोबराच्या संगतीमुळे. मग हे जे सारे पोरं येतात, साधे येऊन येत असतात इथे, कोणी शिकलेला आणि कोणी न शिकलेला. एखादा पोरतोच आपले पोरं इतिहास सांगतो. म्हणलं मग तुम्हाला माहिती आहे का? म्हणाले का? मी म्हणलं मी अट्टल चोर होतो की. ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांच्या आणखी शिक्षण संस्थेत येण्याच्या पूर्वी काय होतं, म्हटलं मग एवढं परिवर्तन कसं झालं. म्हणलं एका बुवाचं कीर्तन ऐकलं, त्याच्यामध्ये कळालं वारकरी शिक्षण संस्था आहे. याचे त्याचा परिणाम असा झाला, मग सर्व कार्य कोणामुळे होत असे? ज्ञानेश्वर महाराजांमुळे. तया सत्कर्मी रती वाढो. आणि होता परस्पर पडो मैत्री. परस्परामध्ये कोणता भाव निर्माण होतो? बंधुभाव निर्माण. गोड पसाय झालं आहे, चांगलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी
सगळ्या जगाने हे पसायदान म्हणावं एवढी शक्ती कोणात भरलेली आहे. मग दर्शन लय पसायदानाचं तुम्ही ऐकलेलंच आहे. अधिक विचार कधी करू माझा उद्या मग सीताराम बाजी सांगायला सांगतील ते सांगू. मग मागचा दिवस पसायदानामध्ये घालून राहत. उद्या जे काही झालं सीताराम बाबाच्या मताप्रमाणे नाही काय. आता रामाच्या मताने वागणं हे मारुतीचं काय पसायचं आहे. आणि 16वा अध्याय ना पुराच्या वेळेला सगळाही करू बरं का. थांबायचीच ना. आता विश्वात्मके